ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्या कार्यकर्त्यांचं मंत्रालयाच्या जाळ्यांवरती उड्या मारून आंदोलन, धनगरचं आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन केल्याची माहिती। धनगर आरक्षणातील काही कार्यकर्त्यांचं मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाच्या बाहेर आंदोलन, पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांना घेतलं ताब्यात। राज्य सरकारनं उद्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये धनगर आंदोलकांच्या मागण्या मान्य कराव्या। मागण्या मान्य न झाल्यास धनगर समाज विधानसभा निवडणुकीमध्ये सरकारच्या विरोधात जाईल, प्रकाश शेंडगे यांचा इशारा। उमेदवार निवडीसाठी देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी बैठक, दोन्ही प्रभारी भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे या बैठकीला उपस्थित। उमेदवार निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये। काँग्रेसचे नेते राहुल गांधी विरोधी पक्षनेते झाल्यानंतर हरियाणानं पहिली सलामी दिली, दुसरी सलामी महाराष्ट्र देईल। हरियाणा विधानसभेच्या निकालावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची राहुल गांधींवरती टीका। फेक नरेटिव्हवरती एखादी निवडणूक जिंकता येते, पण काम करून वारंवार निवडणूक जिंकता येते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांना टोला। सकाळी 9 वाजता बोलणारा भोंगा रात्रीपासून स्क्रिप्ट तयार करून बसला होता। काय काय बोलू आणि काय नाही असं झालं होतं। आज भोंग्याला विचारायचं आहे, आता कसं वाटतंय, नाव न घेता फडणवीसांचा राऊतांना टोला। संजय राऊत हा रडका माणूस, त्याच्या विरोधात निकाल गेला तर ईव्हीएम आणि निवडणूक आयोगाला दोष द्यायचा आणि बाजूने निकाल लागला तर निवडणूक आयोग चांगला, अशी भूमिका संजय राऊत यांनी घेऊ नये। राम शिंदे यांची राऊतांवरती टीका। एक्झिट पोल्सच्या चाणक्यांचे आकडे खोटे ठरून राजकीय पंडितांना तोंडावरती आपटून हरियाणामधील जनतेनं तिसऱ्यांदा भाजपला विजयी कौल दिला। भाजपचे नेते आशिष शेलार यांची प्रतिक्रिया। महायुतीला सर्वात मोठा विजय नोव्हेंबरच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये मिळेल, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विश्वास। हरियाणा विधानसभेसारखाच निकाल महाराष्ट्रामध्ये लागणार, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना विश्वास। केवळ निवडणुकीसाठी भाजप राजकारण करत नाही, दानवेंचं वक्तव्य। जनमताचं आम्ही स्वागत करतो, जो निर्णय लागला तो मान्य करावा लागतो, मात्र हरियाणाचा परिणाम राज्यावरती होणार नाही, महाविकास आघाडी राज्यामध्ये सत्तेवरती येईल, नाना पटोले यांची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये जागा वाटपावरती सकारात्मक चर्चा, सर्व जागांचा तिढा जवळपास सुटल्याची माहिती। 11 ऑक्टोबरला महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीतून उभं राहावं यासाठी कार्यकर्ते गाडीच्या समोर आक्रमक, अजित पवारांनी स्वतःची उमेदवारी जाहीर करावी, कार्यकर्त्यांची मागणी। एबीपी माझाच्या बातमीवरती शिक्कामोर्तब, अजित पवारच बारामती विधानसभेमधून निवडणूक लढणार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची घोषणा। जागा वाटपावरती चर्चा सुरू आहे, महायुतीत कोणताही वाद नाही, दसऱ्याच्या आधी जागा वाटपाचा विषय संपेल, प्रफुल्ल पटेल यांची माहिती। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या 10 ऑक्टोबरला मुंबईमध्ये मुलाखती, मुंबईमधील 6 जिल्हे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे या जिल्ह्यातील इच्छुकांची होणार मुलाखत। मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांनी घेतली शरद पवारांची भेट, पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघासाठी आणि अनिल सावंत यांनी दिली मुलाखत। रामराजे निंबाळकरांचा 14 ऑक्टोबरला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये जाहीर प्रवेश, पक्षप्रवेशाच्या वेळी शरद पवार स्वतः उपस्थित असणार। कोल्हापूरच्या कागल विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये धुसफूस, माजी खासदार संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक कागलमधून विधानसभा निवडणूक लढणार, कार्यकर्ता पदाधिकारी मेळाव्यात वीरेंद्र मंडलिक यांची घोषणा। नवी मुंबईमध्ये शिवसेनेला धक्का, शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा करणार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश, बेलापूर विधानसभेमधून विजय नाहटा उमेदवारीसाठी इच्छुक, जागा भाजपला सुटणार असल्यानं शिवसेनेमध्ये नाराजी। पुण्यामध्ये 11 ऑक्टोबरला संभाजीराजे छत्रपतींचं पुन्हा एकदा शक्ती प्रदर्शन, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे मोठी घोषणा करणार असल्याची शक्यता। छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळी मुस्लिम बहुल भागामध्ये संथगतीनं मतदान, विधानसभेमध्ये ही पुनरावृत्ती करू नका, माजी खासदार इम्तियाज जलील यांचं मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र।
अमरावतीच्या मेळघाट आणि दर्यापूरमध्ये शिवसेनेच्या विरोधात उमेदवार देणार अपक्ष आमदार रवी राणा यांचा इशारा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार बच्चू कडू यांच्यामध्ये साठगाठ असल्याचा रवी राणा यांचा आरोप। देवेंद्र फडणवीस चर्चेसाठी उद्धव ठाकरे यांना सतत फोन करत होते, मात्र काँग्रेससोबत जाण्यासाठी उद्धव ठाकरे यांनीच चर्चेची सगळी दारं बंद केली। शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचा खळबळजनक दावा। वांद्रे पश्चिम विधानसभेसाठी प्रिया दत्त यांचं नाव जवळपास निश्चित। प्रिया दत्त यांची पक्षाच्या बैठकांना उपस्थिती। प्रिया दत्त या आशिष शेलार यांच्या विरोधात लढण्याची शक्यता। प्रिया दत्त निवडून येतील याची मला खात्री आहे, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया। नागपूरमध्ये राष्ट्रवादीमध्ये नाराजी असल्याची चर्चा। भाजपच्या एकला चलोरेच्या धोरणाची राष्ट्रवादी पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार असल्याची माहिती। माढ्यामध्ये आमदार बबन शिंदे यांच्या घरातील बंड शमलं। आमदार बबनराव शिंदे, संजय मामा शिंदे आणि रमेश शिंदे एकाच मंचावर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।